अगदी थोडीशी हळद। हे असे दिसतायत पोहे। हाय हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज आहे सॅटर्डे मॉर्निंग आहे। सुट्टीच्या दिवशीचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। आजच्या दिवसामध्ये एकतर पोह्यांची रेसिपी शेअर करायची आहे की पोहे अगदी सॉफ्ट आणि छान कसे बनतात ते मी एक शेअर करणार आहे। आणि त्याच्यानंतर आजच्या दिवसात काय काय होतं ते बघूया आपण। खूप दिवसानंतर मी आज घरी शूट करायला सुरुवात केली आहे, कारण तुम्ही लास्ट जे ब्लॉग बघताय ते सगळे गावचे आणि बाहेरचे आहेत। आज खूप दिवसानंतर घरचा ब्लॉग शूट करते, सो स्टे ट्यून। तर आता आधी आपण पोहे बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात आधी पोह्यांसाठी शेंगदाणे फ्राय करून घेऊया। थोडं तेल घातलं आहे मी, त्या तेलामध्ये आता ऍड करते शेंगदाणे। शेंगदाणे आधी तेलामध्ये फ्राय करून घेऊया। एका साईडला चहा पण ठेवते, कारण पोह्यांबरोबर चहा म्हणजे पोहे आणि चहा एक समीकरण आहे। पोहे असतील तर चहा असलाच पाहिजे। शेंगदाणे तळून काढलेत, आता आपण त्याच्यामध्ये फोडणी देणार आहोत पोह्यांना। आणि त्याच्या आधी पोहे आहेत ना, जवळजवळ अर्धा तास आधी मी खूप वेळ छान धुवून असे ठेवले आहेत। त्यामुळे काय होतं की छान सॉफ्ट होतात पोहे। तुम्ही लगेच पोहे धुवून लगेच करायला घेतले तर मग ते असे एक तर स्टिकी होतात, नाही तर मग पाणी पटकन निघत नाही त्यातलं। असे आधी भिजवल्यामुळे आणि खूप वेळ भिजवल्यामुळे ते छान होतात मस्त। मी तुम्हाला आधी करून दाखवते। फोडणीमध्ये मी आधी राई घालतीये। राई म्हणजे मोहरी आणि कढीपत्ता, हे छान तडतडल्यावरती मी मिरची घालतीये। हे सगळं मी आधीच वॉश करून कटिंग करून घेतलेलं आहे। तर ही कमी तिखटवाली मिरची आहे, कारण मग आपण ती खाऊ शकतो। जास्त तिखट मिरची असेल तर ती काढावी लागते। आणि तेलात थोडा वेळ तळल्यामुळे म्हणजे छान फ्राय झाल्यामुळे ती टेस्टी पण लागते। इकडे चहा पण छान झालाय। आता चहामध्ये दूध घालून घेऊया। मिरची छान फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालतोय कांदा। आमच्या घरी तरी पोह्यांमध्ये भरपूर कांदा आवडतो, त्यामुळे कांदा भरपूर घालायचा। पोहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात। जसं की काही दिवसांपूर्वीच मी बघितलं की इंदोरला पोहे स्टीम देऊन बनवले जातात। म्हणजे पोहे भिजवतात, त्याची फोडणी पोह्यांवर घालतात आणि आपण मोदक वगैरे कसे स्टीम करतो तसे पोह्यांना स्टीम दिली जाते। तशा पद्धतीने पण पोहे खूप छान होतात, पण ही आपली रेग्युलर पद्धत आहे ज्याने आम्हाला तरी आवडतात। आणि आमच्या घरी सॅटर्डेला पोह्यांचाच नाश्ता फिक्स असतो, कारण मंडे टू फ्रायडे चपाती चहा असाच नाश्ता असतो। कारण वेगवेगळे सगळं बनवायला वेळ नसतो। चहा म्हणजे नाश्ता वेगळा आणि टिफिन वेगळा असं नाही रोज बनवतायत, पण सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळे मग वेगवेगळा नाश्ता बनवून खाऊ शकतो।
बरीच लोक पोह्यांच्या वरती गार्निशिंग मध्ये ओलं खोबरं किंवा शेव असं सगळं पण गार्निश करून खातात. शेव तरी आम्हाला नाही आवडत, पण कधी कधी ओलं खोबरं वगैरे घालतो. पण पोहे असेच जास्त चांगले लागतात आणि आम्ही तर चहा बरोबर खातो, त्यामुळे असेच जास्त आवडतात. आता कांदा चांगला बऱ्यापैकी फ्राय झालाय. त्याच्यामध्ये मी फक्त हळद आणि मीठ ऍड करणार आहे. सगळ्यात आधी मीठ, अगदी थोडीशी हळद आणि मीठ घातलंय आणि अशा प्रकारे कांदा छान फ्राय झालाय. आता आपण ह्या फोडणीमध्ये पोहे घालणार आहोत. पोहे घालून घेऊया त्याच्यामध्ये. अगदी जास्त हळद पोह्यामध्ये घालायची नाही, त्याच्यामुळे पोहे असे ड्राय आणि कसे तरी होतात. थोडीशी हळद घालायची आणि मीठ घातल्यानंतर लगेच हळद आणि पोहे घालायचे, त्यामुळे पोहे छान सॉफ्ट आणि मस्त होतात. जर तुम्हाला असं वाटलं की पोहे जास्त व्यवस्थित भिजले नाहीयेत, थोडे ड्राय आहेत, तर त्याच्यामध्ये तुम्ही ह्या स्टेपवरती थोडासा पाण्याचा शिंतोडा पण देऊ शकता. ते पाणी पोहे लगेच सोक करतात आणि ड्राय राहत नाहीत, चांगले सॉफ्ट होतात. ही एक ट्रिक आहे. जर तुमचे पोहे व्यवस्थित भिजले नसतील तर तुम्ही असं पण करू शकता. असा आता छान नाश्ता रेडी आहे, चहा आणि पोहे. पोहे व्यवस्थित सगळं फोडणी मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आत्ता घालणार आहोत थोडीशी साखर आणि हे फ्राय केलेले शेंगदाणे. अगदी थोडीशी साखर घेतलीये मी, त्याच्यामुळे टेस्ट बॅलन्स होते, मस्त होतात. तुम्हाला आधी शेंगदाणे ऍड करून मग मी शेअर करते की पोहे कसे झालेत फायनली. आता आपण शेंगदाणे पण घालूया त्याच्यातच. सगळ्यात शेवटची स्टेप कोथिंबीर. कोथिंबीर भरपूर घालायची. हे असे दिसतायत पोहे, असे मस्त सॉफ्ट. तुम्ही बघताय किती टेक्स्चर त्याचं सॉफ्ट आहे. सॉफ्ट आणि छान असे पोहे रेडी आहेत नाश्त्यासाठी. आणि इथे रेडी होता आमचा सॅटरडे स्पेशल नाश्ता. मग मी तिघांनाही प्लेटमध्ये वाढून घेतला, कारण आम्ही एकत्र नाश्ता करणार आहोत. तर चहा आणि नाश्ता असं मी सगळं प्लेटमध्ये पोहे काढून घेतले, चहा काढून घेतला आणि नाश्ता करायला बसलो. खरंच सांगते, इतके छान आणि टेस्टी सुपर्ब पोहे झाले होते, अगदी सॉफ्ट. तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीने. तुम्ही पण ह्यापेक्षा जास्त छान करत असाल, पण असे पण एकदा करून ट्राय करून नक्की बघू शकता. आणि इथे आम्ही छान आनंदात नाश्ता केला, पोहे संपवले. आणि हे सगळं करताना आम्ही हास्य जत्रा बघत होतो, त्यामुळे व्हॉइस ओव्हर करावा लागला मला, कारण टीव्ही पण चालू होता. अशी अगदी मस्त होती सॅटर्डेच्या दिवसाची सुरुवात. शनिवारच्या दिवसाची सुरुवात अशी झाली आणि दिवसभरात मी अजून भरपूर शॉपिंग आणि काय काय केलेलं आहे
त्याचे व्लॉग्स पण पुढे नक्की येतील. तर तुम्ही सगळ्यांनी पण असंच छान छान नाश्ता करून खा. आणि मी सांगितलेल्या रेसिपीमध्ये अजून तुम्हाला काही सुधारणा सांगायची असेल तर नक्की कमेंट करून सांगू शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर त्याची सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. त्याशिवाय तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करून बघा आणि तुम्ही सगळे पण या आमच्यासोबत नाश्ता करायला. आजचा हा छोटासा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा, त्यामुळे मी अजून असे छान छान व्हिडिओज घेऊन येईन तुमच्या भेटीला. आणि भेटूयात आपण सगळे नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.